असिंदेवाहीत मोठी दुर्घटना टळली. 18 चाकी ट्रक दुभाजकावर चढला, चालक बचावला. रिफ्लेक्टर नसलेल्या दुभाजकाचा पुन्हा बळी. शिवाजी चौका 18 चाकी ट्रकचा भीषण अपघात. सिंदेवाही शहरातील शिवाजी चौकात शनिवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दगडी कोळसा खाली करून परत येणारा MH40 CT 2090 क्रमांकाचा 18 चाकी ट्रक दुभाजक न दिसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या मधील दुभाजकावर चढला. अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील आणि मागील बाजूचे टायर फुटले, तर संपूर्ण ट्रक अर्धवट हवेत लटकलेल्या अवस्थेत अडकून राहिला. सुदैवाने ट्रकमध्ये चालक एकटाच होता आणि तो या अपघातातून सुखरूप बचावला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही काळ शिवाजी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या मते दुभाजकावर रिफ्लेक्टर प्लेट नसल्यामुळे हा अपघात घडला. यापूर्वीही याच ठिकाणी रेतीने भरलेला हायवा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दुभाजकावर रिफ्लेक्टर बसवून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, जनसंवाद न्यूज, चंद्रपूर. सिंदेवाही. कारण इकडून येताना आपले लाईट चालू राहतात रात्रोला आणि इकडचे गाड्या येतात, लाईट चालू राहतो आणि मग त्या डोळ्यावर त्याला दिपकते. दिपकल्यामुळे त्याला तो रोड दिसत नाही आणि मग तो आपल्या गाडीवरचा ताबा सुटू शकते त्याचा आणि त्याच्यामुळे ह्या डिव्हायडरवर जाते. इथं जर एखादा इंडिकेटर असता, साईन असती, हे दिसलं असतं डिव्हायडरवर. आता या लाईनीत तिकडे जर बघितलं तर पूर्ण लाईटचे फोकस लाईट लावले आहेत. इकडे बघितलं तर एक तरी आहे का? नाही आहे ना. आता इथून बघितल्यानंतर पूर्ण दिसतो, पण तिकडून येताना इकडेचा भाग दिसत नाही. इकडे ते लाईट गाड्या येतात, त्याचा लाईट पडल्यावर डोळ्यावर पडल्यावर मग तो डोळ्यावर दिपकतो आणि मग ते अशा प्रकारची दुर्घटना होऊ शकते. याला शासनही जबाबदार आहे असं माझं मत आहे. म्हणून प्रशासनाला ही विनंती आहे की यावर काहीतरी उपाय करण्यात यावं लवकरात लवकर, जेणेकरून अशा प्रकारचे अपघात इथं होणार नाही. आज इथं दुर्दैवानं हा अपघात झालाय, पण इथं कुठेही जीवितहानी झाली नाही. हे सुदैवाची बाब आहे. समजा हा जर पलटी खाल्लं असतं तर ते साईडचे जे दुकानं होते त्या दुकानावर जर तो ट्रक गेला असता तर तिथे सुद्धा जीवितहानी झाली असती. म्हणून प्रशासनाने यावर लवकरात लवकर खबरदारी घेऊन याच्यावर उपाययोजना करण्यात यावी. भाऊ, जो आता अपघात झाला नेमकं आता काही वेळापूर्वी, नेमकं अपघात होण्याचे काय कारण आहे? ऍक्च्युली कसं आहे, हा जो हायवे आहे इथं वर्दळ असते, लोक आपल्या हायवेने येतात. इथे इंडिकेटर नसल्यामुळे हर वेळी इथे अपघात होतो. इथे इंडिकेटरची आवश्यकता आहे, जसं रेडियम वगैरे आहे, इंडिकेशन साईन नाही, काही नाही, त्याच्यामुळे इथं अपघात होतात. ऍक्च्युली समोरनं स्पीड नाही येतात, त्याच्यामुळे डायरेक्ट गाडी चढवून टाकतात. हा त्याचं मुख्य कारण आहे. याच्या अगोदर पण इथं अपघात झाले आहेत का? हो, खूपदा झाले आहेत. हा 4था 5वा आम्ही आमच्या प्रत्यक्षात पाहिलेला आहे अपघात. या अगोदर एक रेतीचा ट्रक असाच पलटला होता. इथे इंडिकेटर साईन नसल्यामुळं या जो संबंधित विभाग आहे त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करतायत. त्याच्यामुळे हा अपघाताला आपण प्रोत्साहन देतो. त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि इथे इंडिकेटर साईन द्यायला पाहिजे. त्यामुळं आपण अपघाताला आपण रोखू शकतो. आता हाच अपघात आमच्या डोळ्यासमोर झालेला आहे. त्याची काही चुकी नाही, ऍक्च्युली त्याला दिसलं नाही. इंडिकेटर नसल्यामुळे हा अपघात झालेला आहे.